नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, राज्यामध्ये परतीचा पावसाचा जो जोर आहे ते वाढत आहे आणि राज्यातील बरेच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. कारण सोयाबीन हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. काहींची सोयाबीन काढणीला आलेली आहे, ते काही शेतकऱ्यांची सोयाबीन हे सोंगून टाकलेले आहे आणि अशा ह्याच्यामध्ये जे पावसाचा जोर वाढलेला आहे, यामध्ये शेतकऱ्यांचे जे आहे ते प्रचंड नुकसान होत आहे. आणि अशातच जर तुमचंही नुकसान झालं असेल, तुम्ही जर तुमची सोयाबीन काढणीला आलेली असेल किंवा तुमची सोयाबीन सोंगून टाकलेली असेल किंवा तर तुम्ही देखील पीक विमा काढलेला असेल, तर लगेच तुमचं नुकसान झाले असेल तर तक्रार नोंदवून घ्या. तक्रार कशी नोंदवायची तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुमची उभी असेल किंवा सोंगलेली असेल तर कोणता ऑप्शन निवडायचा ते देखील मी सांगणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तक्रार करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया की तक्रारी कशी नोंदवायची. प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर ॲप ओपन करायचं. ॲप ओपन करत असताना अशा प्रकारचं जे आहे त्यामध्ये ॲप ओपन झाल्यावरती अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जर भाषा बदलायची असेल, इंग्रजी करायची असेल किंवा मराठी करायची असेल, तर यामध्ये दोन्ही भाषेचा ऑप्शन आहे. तर मी इथे मराठी भाषेचा ऑप्शन घेतलेला आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे 4 ऑप्शन येतील. यामधला जे आहे तर 3 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा, या ऑप्शनवरती क्लिक करायचं. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे परत जे आहे ते 5 ऑप्शन येतील. विमा पॉलिसी, विमा हप्त्याबद्दल, पीक नुकसान. तर पीक नुकसानीचा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, तो 3 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर परत 2 ऑप्शन येतील. यामध्ये पीक नुकसानीची पूर्वसूचना, पीक नुकसानीची नुकसान सद्यस्थिती. तर पीक नुकसानीची जी आहे ती पूर्वसूचना आपल्याला इथे द्यायची आहे. त्यावरती पहिला ऑप्शन निवडायचा. त्यामध्ये पहिला ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर मागण्यात येईल. आपल्या मोबाईल नंबरमध्ये आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. तुमचा जो मोबाईल नंबर असेल, जे विमा भरताना तुम्ही मोबाईल नंबर टाकला असेल, तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि ओ-टी-पीवरती क्लिक करायचं. ओ-टी-पीवरती क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी इथे टाकायचा. यशस्वीवरती क्लिक केल्यानंतर इथे एक नवीन पेज ओपन होईल. पॉलिसीचा तपशील यावरती जे आहे तर इतर पर्याय निवडा. यामध्ये जे पॉलिसी क्रमांकच्या समोर जे बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्सवरती क्लिक करायचं. त्या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर येथे आपण भरलेली आपल्या जे पीक विम्याची जी आहे ती पूर्ण माहिती येईल. आपलं नाव येईल, जिल्हा दाखवण्यात येईल आणि आपण पीक विम्याचा हप्ता कुठे भरलेला ते दाखवण्यात येईल. तसेच आपला जो अकाउंट नंबर, त्या अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक आणि मोबाईल नंबरचे 4 अंक दाखवण्यात येईल. तसेच या पावती म्हणजे या रिसिप्टवरती तुम्ही किती गटाचा विमा भरलेला आहे ते सर्व गट यामध्ये तुम्हाला दाखवण्यात येतील. एकापेक्षा जर जास्त गट असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या गटाची, प्रत्येक गटाची वेगवेगळी तक्रार नोंदवावी लागेल प्रत्येक वेळेस. तर मी यामधला पहिला एक गट निवडायचा. यामध्ये हा जो बॉक्स दिसतो, यादीतून अर्जाची निवड करा, या बॉक्सवरती क्लिक करायचं. पहिले हा मी 1 नंबरचा गट निवडतो. यावर क्लिक केल्यानंतर घटना नोंदवा, अशा प्रकारचं एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये घटनेचा प्रकार येईल. तुमचं कशामुळे नुकसान झालेलं आहे. क्लाउड बस्ट म्हणजे ढगफुटीमुळे, सायक्लोन रेन्स, त्यानंतर डिझेस म्हणजे एखाद्या याच्यामुळे, आजारामुळे पीकचे, किंवा एक्सेस रेनफॉल, फ्लड. तर मी एक्सेस रेनफॉल घेणार, अतिवृष्टी घेणार आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे. तसेच यामध्ये बघा, तारीख टाकताना एक गोष्ट लक्षात घ्या, घाईगडबडीनं किंवा कोणतीही तारीख टाकू नका. तुमच्या पिकाचं जे नुकसान झालं असेल त्या नुकसानीच्या 72 किंवा 48 तासाच्या आतलीच तारीख टाका, जेणेकरून जेव्हा पंचनाम्यासाठी ते येतील तर कृषी विभागाकडे देखील त्यावेळेस त्या पावसाची नोंद असायला हवी. तर मी इथे 25 तारखेमध्ये, आजच्या तारखेतच तक्रार करत आहोत, कारण आजच भरपूर पाऊस पडलेला आणि नुकसान झालेलं आहे. तर मी आजची तारीख इथे घेणार आहोत. त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा म्हणजे पिकाचं कोणत्या स्टेजमध्ये पीक होतं. तुमचं स्टँडिंग क्रॉप होतं म्हणजे पीक उभं होतं, की हार्वेस्टिंग म्हणजे सोंगणीसाठी आलेलं होतं, की कट अँड बँडिंग म्हणजे सोंगून टाकलेलं होतं पीक. या 3 पैकी तुमचं जर कोणत्या पोझिशनमध्ये पीक आहे ते टाकायचं आहे. मी इथं कट अँड बँडिंग घेणार आहे, कारण पीक हे सोंगून टाकलेलं होतं आणि त्यामुळे पावसामुळे नुकसान झालं आहे. त्यानंतर नुकसानीची टक्केवारी, तुमच्या जेवढ्या टक्क्यामध्ये तुमचं पिकाचं नुकसान झालं असेल, 60%, 70%, 50% जे नुकसान झालं असेल ते यामध्ये टाकायचं. मी ते 70% नुकसान टाकत आहे. त्यामध्ये शेरामध्ये तुम्हाला लिहायचं आहे नुकसान काय झालेलं आहे. तर मी इथे क्रॉप लॉस लिहित आहे.
तुम्ही देखील काही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे आपल्याला आता एक फोटो घ्यायचा आहे नुकसानीचा, आपल्या शेतामधील पिकाच्या नुकसानीचा इथे एक फोटो घ्यायचा आहे. इथे पीक नुकसानीचा फोटो घेतलेला आहे. फोटो घेतल्यानंतर परत एकदा आपण भरलेली जी संपूर्ण माहिती आहे ती परत एकदा चेक करून घ्यायची. तारीख वगैरे व्यवस्थित आहे का सर्व चेक करून घ्यायचं आणि खाली यायचं आणि सबमिट करायचं. सादर करावरती यामध्ये शेतकऱ्याचं नाव, तुम्ही टाकलेला तक्रारीसाठीचा मोबाईल नंबर दाखवण्यात येईल आणि आधारचे शेवटचे 4 अंक दाखवण्यात येईल. हे चेक करून सादर करावरती क्लिक करायचं. सादर करावरती क्लिक केल्यानंतर लगेच आपल्याला जो डॉकेट ID नंबर येईल, जो तुमचा जो तक्रार नंबर येईल, तो तक्रार नंबरचा याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा किंवा हे नोट करून ठेवायचं, जेणेकरून जर का उद्या पंचनाम्यासाठी कोणी आलं नाही किंवा कंपनीची व्यक्ती आली नाही, तर तुमच्याकडे हा तुमचा जो डॉकेट ID नंबर आहे, तक्रार नंबर आहे, तो असायला हवा, की तुमच्या तक्रारीची तुम्ही इथे जी आहे ती तक्रार कुठे आहे तुमची ते देखील तुम्ही चेक करू शकता या PMFBYच्या वेबसाईटवरती. अशा प्रकारे मित्रांनो, जे तुमचं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं, या नुकसानीची तक्रार करून घ्या. केली नसेल तर लगेच तक्रार करून घ्या. आणि तक्रार करत असताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या WhatsApp ग्रुपचा आणि Telegram ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्याला ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला मेसेज करा. मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.